नमस्कार मंडळी, सुगरण सुप्रियामध्ये मी सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी दाल फ्राय घरच्या घरी कशी बनवायची। चला तर मग बघूया आजची रेसिपी। आपण इकडे घेतलेली आहे 50 ग्रॅम तूर डाळ, 50 ग्रॅम मूग डाळ आणि इकडे घेतलेली आहे 50 ग्रॅम चना डाळ, 4 कढीपत्त्याची पाने, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट, लाल सुक्या मिरच्या 2, चवीनुसार मीठ, 2 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 4 लसणाच्या पाकळ्या, लाल तिखट 2 टेबलस्पून, 1 टोमॅटो चिरलेला आणि 1 कांदा चिरलेला आणि कोथिंबीर पाव कप। या सर्व डाळी आपण अर्धा तास पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत। या बघा, या अशा प्रकारे या डाळी भिजलेल्या आहेत व्यवस्थित। ही डाळ आपण आता कुकरला लावून घ्यायची आहे। आता इथे मी 3 कप पाणी ॲड करते। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हिंग घालते मी इथे आता, आणि जिरं अर्धा चमचा। आता याला मी 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे। मी इथे 4 शिट्या करणार आहे। आता मी गॅस चालू करते आहे। 4 शिट्यामध्ये डाळ छान शिजून येईल। आता आपल्या 4 शिट्या कुकरच्या झालेल्या आहेत आणि आता आपण बघूया डाळ कशी शिजली आहे। डाळ खूप छान शिजून आलेली आहे। ही बघा, तुम्ही बघू शकता, खूप छान शिजली आहे डाळ।
माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बाजूला बेल आयकॉन दिसेल तिथे नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला मिळत राहतील. तसेच माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.